टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आहे. तर रानवडी टीम आपल्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. जरी आपण या स्पर्धेतून बाहेर झाला असला तरीसुद्धा या स्पर्धेच्या आयोजकांकडून तुम्हाला सन्मानित करूनच एक सन्मानपूर्वक निरोप दिला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले त्याचबरोबरीने राजमुद्रा असलेली आणि सिंहासनावर आरूढ असलेली प्रतिमा भेट देऊन खरं तर रानवडी ब्रदर्स टीमला या स्पर्धेतून निरोप दिला जातोय. मॅचला होती सुरुवात आणि पहिला बॉलर बॉलिंग मार्कवरती तयार. वेगवान बॉल, जास्त बाउन्सर होता. विकेट किपरला देखील हुलकावणी देऊन बॉल मागे निघून गेलाय. रिझल्ट अजून बाकी. तत्पूर्वी 2 तर धावले, तिसरी मिळेल का हे पाहायचंय. आणि 2 धावा प्लस वाईटचा बोनस आणि त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे 1 बाउन्सची वॉर्निंग. तीन धावा आल्या पहिल्याच बॉलवरती. तोही ऑफिशियल लीगल डिलिव्हरी नाहीये. 2 प्लस वाईट. टोटल 3 धावा मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला उडवलाय आणि या बॉलला मात्र पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अगदी कमरेच्या खालून अलगद उचलल्या बॉलला ॲक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पुन्हा दिसायला सोपं होईल. बॅटच्या समोर होता, कमरेच्या खालून बॉलला लिफ्ट केलं, पाठवून दिलं. एक पॉवरफुल स्ट्रोक लॉंग ऑन बाहेर. षटकार. पहिल्याच बॉलवरती 9 धावा आल्यात. इरादे स्पष्ट केलेत. बॅटिंग आम्ही का चूज केली. भैरवनाथ वॉरियर्स खडकवणी टीम खडकावून सांगतेय ती चरई संघाला. इथे देखील गतिमान बॉल, वेगवान, वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे बॉलर वैभवच्या माध्यमातून. गावदेवी चरई आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ खडकावणे या 2 टीमच्या दरम्यान सुरू असलेला सामना. बॉलिंग मार्कवरती वैभव. पहिला बॉल वाईट, त्यावरती एक्स्ट्रा 2 मिळाल्या. त्यानंतर सेकंड बॉल अटेम्प्ट केला, षटकार आला आणि तिसरा बॉल जो डिलिव्हर झाला तो डॉट आलाय. गती कमी करून टाकला बॉल, बॅटची एज घेतली, मागे चालला फाईन लेगकडे. फिल्डर वेगाने बॉलवरती येत आहेत तोपर्यंत मात्र एकच सिंगल मिळणार. सिंगल सोबत टीमची टोटल जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड. दहा धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत 3 बॉलच्या मदतीने. बॉलर तयार. पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. चौथ्या बॉलसाठी सज्ज. 3 बॉल आतापर्यंत फेकलेत. हा चौथा बॉल उचलून खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज, विकेट कीपर डाऊन द बॉल आणि इथून मात्र विकेट मिळाली. पहिली सफलता मिळतीये अर्थातच गावदेवी चरई टीमला. कल्पेश झाल्या बाद. कल्पेश आणि समीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. खरं तर समीरने षटकार लगावला आपल्या टीमसाठी, परंतु कल्पेश अगदी शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतलाय. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात थोडीशी अडखळली ती बॉलिंग करत असताना गावदेवी चरई टीमची.
बॉलर तयार. पुन्हा एकदा इथे आणखीन एक सिंगल आली आणि एकच रन आता मात्र इथे मिळते. न्यू बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये. खरं तर नावाचं थोडं साम्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर इन ॲक्शन. थँक्यू हर्षद. लोअर फुलटॉस बॉल पिक करायचा होता, स्वतः मात्र कंट्रोल्ड हासललाय. यावेळेला मात्र चांगल्या गतीनं बीट केला. चांगली गती आहे, फ्रंट फूट कंट्रोल. त्यानंतर मात्र लँडिंग चांगली झाली. अर्थातच यावेळेला मात्र गोलंदाजानं कमालीचं कमबॅक करून दिले. षटक क्रमांक आपण जर का पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ झालाय. नेल्सन आकडा स्क्रीनवर. 1-1 फॉर 1 आफ्टर 1. न्यू बॉलर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा गणपती टेम्पल एंड कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. नाव आहे वैभव. वैभव म्हणजे ग्लोरी. धावसंख्या 11. 1-1 11 रन स्कोर बोर्ड पे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा आपण करूया आई जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. यावेळेला मात्र बॅट फिरवली होती. बॅट स्विंग चांगली होती. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हा पहिला डॉट बॉल. सुरुवात चांगली करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. याही वेळेला मात्र चांगला रनवे आहे. चांगला कंट्रोल याही वेळेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि गोलंदाजाचा कंट्रोल चांगला असणं गरजेचं आहे. जितके डॉट बॉल येतील तितका आत्मविश्वास वाढवेल स्वतःवरचा आणि चांगला इकॉनॉमिकल स्पेल हाताळेल. हेच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल रिलीज केलाय, जिथे मात्र नक्कीच धावसंख्येचा ओघ वाढत असताना एकूण धावसंख्येला मात्र पोहोचवलंय. 1.2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 1 बाद 12. गडी बाद झालाय तो 1. 12 धावसंख्या. चला टाइमपास करू नका फिल्डिंग टीम. लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. 13 धावा आल्या. येस. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर आणि हर्षद. एका बाजूला आमचे हर्षदजी मडवी समालोचक म्हणून आज त्यांनी या स्पर्धेला वेळ दिला. पंचांचा इशारा आलाय. इट्स वाईट बॉल. आज बऱ्याच खरं तर युवकांचा इथे मात्र आमच्या क्रीडा रसिकांपैकी अनेकांचा मात्र उपवास सुद्धा असणार आहे. आज श्रीकृष्ण जन्म. थोडीशी चर्चा आपण त्याही गोष्टीवर करणार आहोत. नुकताच आपण चहाचा आस्वाद घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावसंख्या नव्हे तर 2 पुढे गेली आहे. कारण बॉल गवतामध्ये थांबल्यानंतर मात्र डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी फिल्डर होते. दॅट वॉज व्हेरी लॉंग चेस टू द फिल्डर. यानंतर आपण विशेष सन्मान या षटकानंतर आम्ही करणार आहोत. या व्यासपीठावर मात्र सन्माननीय अतिथी संदेशजी जाधव, समीरजी जाधव आणि विजयजी दाभेकर आज उपस्थित आहेत. युवक आहेत आणि आज युवकांच्या सहाय्यानं या स्पर्धेला मात्र नक्कीच एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, यात शंकाच नाही आहे. या स्पर्धेमध्ये असलेली चषकं, स्पर्धेमध्ये असलेलं सन्मान चिन्ह, या स्पर्धेमध्ये खरं तर किशोर एक गोष्ट जरूर आम्ही सांगू, कौतुक हे तोंडावर केलेलं फार चांगलं असतं. खरं तर या स्पर्धेमध्ये आम्ही मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड जर्सी आणि एक ब्रँडेड कॅप असं कॉम्बिनेशन पहिल्यांदाच खरं तर सह्याद्रीच्या मी म्हणेन क्रिकेटच्या इतिहासामध्ये आम्हाला पाहावयास मिळालं. आणि चांगली बाब आहे. म्हणजे स्पॉन्सर्स आता मात्र नक्कीच क्रिकेटकडे त्यांचंही लक्ष आहे आणि त्यांचंही वेध आहेत आणि हे क्रिकेटवरचं प्रेम असंच अविरत पुढेही राहील. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा लॉन्च होतील तेव्हाही त्यांचं मात्र असंच आधाराचा हात राहील, त्यांचं मार्गदर्शन राहील, सिनियर खेळाडू आपल्या समवेत राहतील आणि युवकांची साथ मिळेल, यात मात्र नक्कीच शंकाच नाही आहे. अशी आपण अपेक्षाही करूया. अजून एक डॉट बॉल आलाय. 7 चेंडू आपण 7 धावसंख्येवर खेळ करतोय. 5 चेंडूमध्ये रन बॉल, एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय, परंतु बरेच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 5 बॉल 7 या धावसंख्येवर खेळ करतोय समीर. 5 चेंडूमध्ये 6 या आकड्यावर खेळ करतोय तो हर्षद. गोलंदाज वैभवनं 5 मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत.
यावेळेला मात्र फ्लाईट दिले बॉल, सरप्राईज केलं, बाउन्स, गती, मती आणि या सर्व काही गोष्टी अचूक आपल्याला पाहायला मिळाल्या. सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन आणि त्याचबरोबर अचूक टप्प्यावरची आणि उत्कृष्ट अशा गतीची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर मात्र 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 1-17. आम्ही यानंतर विशेष सन्मान करणार आहोत संदेशजी जाधव, समीरजी जाधव आणि विजयजी दाभेकर, रामनगर राजा गोविंद पथक ठाणे. खरं तर या पथकाचे शिल्लेदार संदेशजी जाधव, समीरजी जाधव आणि विजयजी दाभेकर यांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही विनोदजी शिर्के आणि वैभव दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण तीनही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. मॅचकडे आपण टर्न करतोय. षटक क्रमांक 3 ओव्हर द विकेट ना हा बॉल. इन स्विंगिंग बॉलिंग अगेन्स्ट द स्पिन खेळून काढायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं बॉलला. गती आहे आणि त्या गतीचा वापर केला, स्पिन केला चेंडू, अगदी टर्न केला आणि टर्न बीट सुद्धा केलाय. रबर बॉलचा हा चेंडू आपण पाहता आणि रबर बॉलवर आक्रमण करणं फार सोपं असतं टेनिस बॉलच्या मानानं. आणि आज किंबहुना आपण असं म्हणूया की इथे मात्र स्पोर्टी विकेट आहे. कॉन्क्रीटच्या या विकेटवर खेळ करत असताना अतिरिक्त ताकद नव्हे, जर टाइम जरी तुम्ही केलं ना तर टायमिंगच्या साह्यानं सुद्धा तुम्हाला चौकार किंवा षटकार ठोकता येतील, परंतु ती क्रिएटिव्हिटी, तो संयम तितका तुमच्याकडे असायला हवा. येस पंच. गोलंदाज तयार आहे. यावेळेला चांगली लाईन लेंथ, परंतु इथे त्या लाईनला पिक केलंय, बॉल गेलाय, छपरा तोड षटकार इन फ्रंट ऑफ अवर पॅव्हलियन बॉक्स. द बिगी, द मायटी अँड इट्स मॅक्झिमम षटकार. धावसंख्येचा आलेख हे वाढलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 1-23. बॅटिंगसाठी आता मात्र उग्र रूप धारण करतोय तो हर्षद. हर्षदकडे चांगले फटक्यांची स्किल आहे आणि आग ओकणारी फलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्की 3 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 35 ते 40 पर्यंत पोहोचण्याचा मानस, धाडस, प्रयत्न करावा लागेल. फुल टॉस पिक केलाय. वाह क्या बात आहे. कडक फटका, कडक, बेधडक, बेधडक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुढे आले, स्टेप आउट झाले, स्टेप आउट होऊन हा फटका सजवलाय. ब्रुटल. एकूण धावसंख्या 29. जबरदस्त क्लीन हिट, लॉफ्टेड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज सुपरनोवा ब्लास्ट. बॅट्समन हर्षदच्या बॅटमधनं 2 मॉन्स्टर हिट आपल्याला पाहायला मिळाले, 2 सलग षटकार. यावेळेला मात्र नक्कीच बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. धावेचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्रायकर एंडकडे फलंदाज प्रयत्न करतायत. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चालले. आता शेवटचे अंतिम अखेर निर्वाणीचे उत्तर अर्धातले 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 2 मध्ये किती धावा मिळतील? चांगले फटके सजवण्याचा प्रयत्न झाला. 29 धाव फलकावर 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. किमान 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. पुढे आले, पुढे येऊन मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय. बॉल विकेट किपरकडे गेलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर जर का तो निसटला नाही तर तिथेच तो होतो डेड बॉल. म्हणूनच की काय फलंदाजाला पंचांनी परतावून लावलंय आणि ज्यानं खरं तर मागचे 2 चेंडू डॉट काढलेत तोच फलंदाज पुन्हा एकदा हर्षद ऑन अ स्ट्राईक. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये आहेत फिल्डर, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये जातील. जोवर मात्र 2 धावा कंप्लीट होतो त्या अगोदर मात्र बेल्स डिसलॉस झालेले आपल्याला पाहायला मिळणार. एकच मिळणार. धावसंख्या 30 आणि 31 धावांचं टार्गेट इथं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच मध्ये आपण अनाऊन्स करतोय टीम भैरवनाथ वॉरियर्स, टीम खडकवणे आणि गावदेवी जननी माता चरी. नाही ती चालू आहे का मॅच? येस, करेक्शन आहे. चला विजेते संघ. येस कॅप्टन वडगर आणि काटेतली. सकाळी पावसात भिजलेले खेळाडू पुन्हा एकदा आता निरभ्र आकाशामध्ये
विथ ड्राय आउटफिट आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे पुन्हा एकदा निखिल मोरेचा खेळ जो सकाळी आपण 50वा अर्धशतक आपण जे पाहिलं तो उत्तरार्धामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जरूर. चला दोन टीम्स वडगर आणि काटेतली चांगलं चॅलेंज असणार आहे. चांगली चकमक आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच ओपनिंग पेअर मैदानामध्ये उतरा प्लीज. चला प्लीज फास्ट घाई करा. वडगर टीम काय घेतलं डिसिजन? बॉलिंग. चला आपण विशेष सन्मान करूया. रामनगर राजा गोविंदा पथक ठाणे आणि संपूर्ण मित्र परिवार आज इथे उपस्थित आहे. संदेश जाधव, समीर जाधव आणि विजय दाभेकर पोलादपूर तालुक्याला बिलॉंग करतात आणि आज पोलादपूरचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. रबर बॉल हा फॉर्मॅट आज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करतोय स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. मॅचमध्ये पुन्हा एकदा दोन संघांचा खेळ आपण पाहता. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या 3 षटकांमध्ये उभारली. 30-31 धावांचं टार्गेट जे माफक आहे, जे खरं तर मी म्हणेन इझी टू गेट, इझी टू चेज डाऊन. परंतु क्रिकेटमध्ये असं नेहमी आपण म्हणत असतो की कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी, विजयाची गॅरंटी, शाश्वती देत नसतं. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ आणि त्यांच्या खेळातलं स्टँडर्ड दाखवण्याचा प्रयत्न करतील. कारण दोन्ही टीम्सना जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी मात्र ती जिकरीचे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. दोन संघांमध्ये खरं तर क्षमता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या क्षमतेला न्याय देणारा खेळ करावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आई जननी माता चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये कोण बनेल चॅम्पियन संघ, कोणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी, कोण बनेल बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ही चर्चा आता काही क्षणामध्येच तुम्हाला खरं तर ही कुजबूज पाहायला मिळेल. अर्थातच मगाशी जो आम्ही उल्लेख केला, जो बेस्ट देईल त्याला बेस्ट मिळणार आणि बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूंना गुणगौरव करणार आहोत. म्हणजेच त्यांनाच आपण खरं तर बक्षिसं देणार आहोत. अर्थातच नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत असलेली ही धावफळ म्हणजेच रबर बॉलचं क्रिकेट आपण आज एन्जॉय करतोय. जयघोष क्रिकेटचा आणि जल्लोष खेळाडूंचा आज काहीसा मात्र मी म्हणेन आज संपूर्ण दिवसभरामध्ये काही फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत असताना मात्र आपल्या खेळातील मी म्हणेन जबरदस्त नजराने पेश केले. काही गोलंदाजांनी आपली वैविध्यता सादर करत असताना आपल्या बोटांवरची जादू सादर केली. काही फिल्डर्सनं क्षेत्ररक्षकांनी खरं तर मी म्हणेन फिल्डिंगचं स्टँडर्ड ॲथलेटिसिझम दाखवत असताना खरं तर सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. अर्थातच काही यष्टिरक्षक आम्हाला पाहायला मिळाले ज्यांनी अचूक यष्टिरक्षण करत असताना मात्र नक्कीच आपल्या टीममध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि अर्थातच त्यांनीही लक्ष वेधून घेतलं. काही आपल्याला नेतृत्व कौशल्य फार छान पाहायला मिळाले, जिथे आपण पाहताय की चांगलं नेतृत्व झाल्यानंतर सुद्धा मी म्हणेन काही संघ पराभूत झाले आणि काही संघ मात्र जिंकताना आम्हाला पाहायला मिळाले. खरं तर क्रिकेटचं एक गमक आहे, क्रिकेटमध्ये हार आणि जीत या खरं तर जशा नाण्याच्या बाजू आपण पाहतो की दोन असतात, तसं क्रिकेटच्याही दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतील.
परंतु पुन्हा एकदा आपण सांगूया की जो बेस देईल त्याला बेस मिळणार आणि बेस देण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये रनवेवर पहिला बॉल जय. पहिला बॉल वाईट फेकलाय, पंचांनी आम्हाला अपडेट केलंय. सुरुवात मात्र डलमळीत होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आमच्या समेत गुणलेखिका ज्यांनी IPL ISPL शहीद मुस्तक अली आणि इंडिया वर्सेस इंग्लंड असे T20 वुमन्स या मॅचेसमध्ये आंतरराष्ट्रीय गुणलेखन केलं, अस्मिता मोरे, काटेतली, पोलादपूर, रायगड यांचं आपण पुन्हा एकदा कौतुक करतोय. यावेळेला बॉल भिरकावून दिलाय, फिल्डर तिकडे होते, चाच पडले, स्वतःला सावरलं, त्यानंतर बॉलला अडवलंय. मिळणार किती तर 1 की 2 की फक्त एकच. 1 धावसंख्या पुढे जात असताना सुरुवात झाली आहे. 2 धावफलकावर पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट. राकेश आणि रोहित अशी सलामीचे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात करत असताना राकेशने सुरुवात केली. राकेश गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. रोहित आला स्ट्राईक अँड एंडवर. रोहितकडे आहे चांगलं शॉट सिलेक्शन आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला फलंदाजी करावी लागेल. 31 धावा चेस करायचे, त्यामुळे संयम फार महत्वाचा आहे. 31 धावा चेस करायचे, त्याच्यामुळे एकेरी दुहेरी धावसंख्या फार महत्वाची आहे आणि टेम्परमेंट स्किल तुम्हाला दाखवावी लागेल. यावेळेला पुढे मात्र नक्कीच थोडासा फॉरवर्ड येऊन मात्र बॉलला हुक करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये तितका संपर्क नव्हता, परंतु टायमिंग चुकल्यानंतर सुद्धा बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 धावा अंकित झाल्या. 3 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 5 या आकड्यावर. बॅटिंग करणाऱ्या टीमचं आपण कौतुक करतोय. बॅटिंग करत असताना आपण जर का पाहिलं तर नक्कीच आई जननी माता सरी या टीमचे 2 शिल्लेदार रोहित आणि राकेश. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भैरवनाथ वॉरियर्स खडकवून या टीमकडनं 31 धावा उभारल्या आणि हे टार्गेट चेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र हा पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना मात्र नक्कीच आम्हाला अपडेट करतायत पंच हा नो बॉल आहे. कारण त्याचं असं आहे अस्मिता, मला असं वाटतं की पहिला बॉल जो हाफ ट्रॅकर फेकला होता तो डोक्याच्या वरनं गेला होता आणि तेव्हा ते पंचांनी वॉर्न केलं होतं गोलंदाजाला आणि म्हणूनच तसंच प्रात्यक्षिक पुन्हा एकदा पाहायला मिळालं त्या षटकामध्ये. आणि म्हणूनच की काय इथे मात्र या चेंडूला वाईड न देता मगाशी वॉर्न केलं होतं आणि म्हणूनच आता मात्र नो बॉल डिक्लेअर केला. म्हणजेच नेक्स्ट बॉल असणार आहे तो फ्री हिट. टॅप केला बॉल, ऑन साइडला फिल्डर आहेत, अंतर्वर्तुळामध्ये पायानं अडवण्याचा प्रयत्न होईल. 1 मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल. 7 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. 7 फॉर नन. 7 आकडा सुरुवात झाले. शांत संयमानं एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक पुढे जात असताना बॅटिंग करणारी टीमचं आपण कौतुक करतोय. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज जय, गावदेवी जनिनी माता सरी, फलंदाज राकेश आणि रोहित. चांगला स्टान्स त्याचा पवित्रा, चांगली बॅकलिफ्ट आपल्याला पाहायला मिळते आणि हँडल स्ट्रॉंग त्यानं ग्रिप केलाय. फलंदाजाचं नाव आहे राकेश. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता आणि मोस्ट अवेटेड मोमेंट आम्ही मगाशी उल्लेख केला. अर्थातच यावेळेला फिरून मारायचा प्रयत्न येईल. हा पुन्हा एकदा लेग बायचा इशारा पंचांनी अपडेट केलाय. 1 धावसंख्या पुढे जात असताना आम्हाला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावर. बॅटचा एज लागला होता. येस, करेक्शन आम्ही करतोय. पुन्हा एकदा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं बॉलला, मिस टायमिंग स्ट्रोक 1 मिळेल. शेवटच्या काही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मात्र नक्कीच आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 9 या आकड्यावर. अमितजी घाडगे यांचं शुभ आगमन आम्हाला पाहायला मिळतं. अमित सर, व्हेरी गुड इव्हिनिंग. स्टार हेल्थ अँड इन्शुरन्सचं खरं तर चांगलं प्रमोशन त्यांच्या माध्यमातून आता होतंय. इन्शुरन्स या खरं तर डिपार्टमेंटमध्ये ते कार्यरत आहेत. आज खरे पाहता बऱ्याच उशिरानंतर हा व्हाईट बॉल आहे. बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे सकाळपासून अनेक चेहरे तुमची वाट पाहतोय. अनेक चेहऱ्यांनी खरं तर विचार नाही केला अमित सर आहेत कुठे. सो मोस्ट अवेटेड मोमेंट फायनली खरं तर आपल्या असोसिएशनचे खजिनदार यावेळेला मात्र नक्कीच ज्यांच्याकडे तिजोरीच्या किल्ल्या ज्या आहेत ना ते अमितजी घाडगे आज या व्यासपीठावर मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचे आपण कौतुक करूया. क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू, त्याचबरोबर विशेष करून हर्षदजी, जेव्हा जेव्हा अमित आणि आशिष ही 2 नावं समोर येतात किशोर, एक गोष्ट आम्ही जरूर सांगू इच्छितो की यशस्वी आयोजन आत्तापर्यंत जे आम्ही पाहिले त्याच्यामध्ये जर का आपण गुणतालिका काढली की कोणाचं आयोजन सर्वोत्कृष्ट होतं, जसं आपण आता गणपती येणार आहेत, सर्वोत्कृष्ट मखर म्हणजे ते डेकोरेशन ती कोणी केलंय तर त्याच्यामध्ये 1 2 3 नावं असतातच.
त्याच्यामध्ये पहिल्या टॉप 5 मध्ये किंवा टॉप 3 मध्ये जे नाव येईल ते खरं तर करंजे पायटेवाडी या गावाचा आम्ही श्री दत्त खरं तर क्रीडा मंडळ या असोसिएशनच्या माध्यमातून या टीमचा आम्ही उल्लेख करतो आणि या टीमचे शिल्लेदार आशिषजी घाटगे अमितजी घाटगे या 2 बंधूंचा आम्ही नेहमी उल्लेख करू. अर्थातच आपण मॅचवर थोडंसं फोकस करूया, जिथे आपण पाहताय की मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 11. मात्र नक्कीच आम्ही पुन्हा एकदा तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो की या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष करून खरं तर एक गोष्ट मात्र पाहायला मिळाली, ती मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जे आहे त्याच्यासाठी बरेचसे बक्षीस आहेत. एक जर्सी, एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक ब्रँडेड कॅप आणि पंचांसाठी एक आकर्षक ट्रॉफी आपण सजवलेल्या आहेत. त्याचबरोबर समालोचकांसाठी काही ट्रॉफीज आहेत. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा आपण विशेष सन्मान सुद्धा करतो, त्यांच्यासाठी सुद्धा सन्मान चिन्ह आहे. क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद, फर्निचर डी फॉर डिस्ट्रॉइड. वाव, दिस इज ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाज आपण करूया कौतुक. श्री ना आतापर्यंत इम्प्रेस केलंय. जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेट म्हणजे पूर्व तयारी, चांगली तयारी आहे या गोलंदाजाची. आज आमच्या समवेत या असोसिएशनचे युवा खेळाडू प्रथमेश जे खरं तर काही क्षणचित्र टिपतायत त्यांचे आम्ही कौतुक करू. काही कॅन्डिड फोटोग्राफ्स त्यांच्या मोबाईलमध्ये ते कॅप्चर करतायत, काही क्षणचित्रे जी खरी तर आम्हाला नेहमीच अविरत आठवण करून देतात जेव्हा जेव्हा आम्ही लॅपटॉप ऑन करतो. सिंक होतात आमचे फोटोज आणि नेहमीच मात्र नक्कीच भूतकाळात डोकावून पाहिलं की मग ते फोटोज जे असतात ना ते मात्र नक्कीच चांगले संस्मरणीय अनेक आठवणी मात्र जागृत करत असतात. चला आपण फिल्डिंग टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका, लगेचच आपण सामना सुरू करायचा आहे. 1-1 for 1 आफ्टर 1.1 म्हणजे पूर्णपणे नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा अजूनही काढायच्या आहेत. येणारे चेंडू असतील ते 6 आणि 5 11 बॉलमध्ये 20 धावा. पुढे टाकला बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल. जितका आक्रमक तितका संयमी खेळ तुम्हाला करावा लागेल, परंतु यावेळेला संयम ढासळला आणि जिथे संयम ढासळला तिथे अपघात झालाय. पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. दिस वॉज क्लेवर, दिस वॉज क्विकर, दिस वॉज फ्युरियसली फास्ट. वाव, रथलेस ॲक्युरेट बॉलिंग. आता मात्र उर्वरित इक्वेशन आहे. पिंक आहे ना, ते प्रेमाचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे जवळ येत आहेत. चला फिल्डिंग टीम, वारंवार आम्ही सूचना करणार नाहीये, आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. एकत्र येऊ नका. कोणताही मैदानामध्ये कोणतीही घडामोड होईल, कॅप्टन जवळ येतील, विकेट किपर जवळ येईल, इतरत्र खेळाडू तुम्ही चिखलातनं धावत पळत गवताला लात मारत येऊ नका एकत्र प्लीज. गोलंदाजी हर्षदजी. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि संयम यांचं परिपूर्ण मिश्रण. सातत्यपूर्ण सराव, प्रतिस्पर्ध्यांचे प्लस पॉइंट, मायनस पॉइंट, बरंच काही शिकता येतं आणि अनुभवातूनच मात्र एक परिपक्व गोलंदाज घडत असतो. आणि म्हणूनच की काय या श्री या गोलंदाजाचं आपण कौतुक करतोय. आज तालबद्ध, लयबद्ध, प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध आणि चांगल्या क्वालिटीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू डॉट, विकेट हॅट्रिकची संधी असताना मात्र नक्कीच हा फुलटॉस बॉल फेकला गेला. 2 धावसंख्या पुढे गेली. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13. इक्वेशन अजून पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. मॅचमध्ये खरं तर सामना हा अटीतटीचा होईल यात शंका नाहीये. ड्राईव्ह केला बॉल सरळ बॅटनं, परंतु कहीं पे निशाणा कहीं पे निघाए असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल गेलाय ऑफ साईडला. एकच मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते ती 14 या आकड्यावर. 8 गेंदे 17 रनों की जरूरत. अमित सर, आज आंतरराष्ट्रीय गुणलेखिका आमच्या समोर आलेत, ही एक महत्त्वाची बाब. खरं तर अस्मिता मोरे यांचा आपण उल्लेख करतोय. काटेतेली पोलादपूर, ज्यांनी ISPL सारखी स्पर्धा कव्हर केली, IPL सारखी स्पर्धा कव्हर केली, सय्यद मुश्ताक अली सारखी स्पर्धा कव्हर केली आणि आता T20 इंडिया विरुद्ध इंग्लंड अशी वुमेन्स क्रिकेटची एक मॅच त्यांनी कव्हर केली. आज ठाणे जिल्ह्यामध्ये खरं तर मी म्हणेन स्थायिक असताना आपल्या पोलादपूर तालुक्याला खरं तर बिलॉंग करताना आपल्याला आपल्या सर्वांसाठी मात्र ही अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय खरं तर मी म्हणेन स्तरावरची एक गुणलेखिका आज आपल्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण इन्व्हाइट केलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट. नात्यानं किशोर यांची ती सिस्टर सुद्धा आहे, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण या गोष्टीबद्दल थोडी चर्चा करूया. रसिक प्रेक्षकांना आपण क्रिकेटचा आनंद देतोय, क्रिकेटसोबत काही माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटचं एक स्टँडर्ड आता वाढलंय. अमित सर, अजून तुम्हाला आम्ही जरूर सांगू इच्छितो की आतापर्यंतच्या खेळामध्ये फक्त 1 गोलंदाज छक काढलाय.
म्हणजे आपलं क्रिकेटचं खेळण 2021 मध्ये जेव्हा आपण SPL ठेवली, पहिल्या मॅच मध्ये आपले 3 गोलंदाज काढले होते. आता गोलंदाजी द्यायची कोणाला असा प्रश्न आला होता. आता मात्र रबर बॉल मध्ये सुद्धा आपण इतकी चांगली गोलंदाजी घडवली आहे की इतके चांगले गोलंदाज आहेत की आता मात्र आपल्याकडे खरं तर थ्रो गोलंदाजी पूर्णपणे बंद आहे. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 गडी बाद झालेत. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. क्रिकेटचं डेव्हलपमेंट अमित सरांसोबत आम्ही थोडी चर्चा जरूर करू. त्यांना चांगलं बोलताही येतं. आज पुन्हा एकदा ते आमच्या समोर जोडले गेलेत. मग असे अनिलजी मोरे होते, त्यांना आपण थोडंसं त्यांनाही आम्ही खरं तर मी म्हणेन त्यांच्याशी थोडी चर्चा केली, वार्तालाप केला. क्रिकेट आणि क्रिकेटसोबत काही चर्चा या व्हायला हव्या. कारण क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. जिथे आपण पाहतो की 2 फलंदाजांमध्ये होतो तो संवाद, 2 गोलंदाजांमध्ये होतो तो संवाद, 2 पंचांमध्ये होतो तो संवाद, 2 गुणलेखकांमध्ये होतो तो संवाद, 2 समालोचकांमध्ये होतो तो संवाद, आणि समालोचक खरं तर अविरतपणे मुक्त संवाद करतात तो संवाद आज या स्पर्धेसोबत आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपण चर्चा करतोय आई जननी माता चषक 2025 या स्पर्धेबद्दल, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या असोसिएशन बद्दल. पोलादपूर तालुका इन स्विंगिंग बॉलिंग, पहिलाच बॉल आलाय, डॉट, थांब मी करू शकतो हे स्वतःला तो सांगतोय. किती ती भेदकता, किती ती अचूकता, काय हे नियंत्रण, संपूर्ण जादूगरी पेशकश. पहिलाच बॉल, कल्पेश, डॉट बॉल, बिंदी गेंद. संघ अडचणीमध्ये 5 चेंडू आणि आता 15 धावा काढायचे आहेत. धावफलकावर 16 धावा. फिंगर रोल केला, गती कमी केली, रीड केलं बॉलला, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न, या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या, क्या बात आहे. ओ हो हो, वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर सुद्धा AB डिव्हिलियर्सने घेतलेला तो झेल तुम्हाला पाहायला मिळाला असेल अमित सर. मास्टर कप मध्ये अगदी तसाच समरूप हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडूचं नाव आहे सँडीनं पकडलेला हा झेल. ओहो, टाळ्या वाजल्या, सिट्ट्या वाजल्या आणि मॅच मध्ये टर्न आणणारा हा झेल. फलंदाज बाद. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. संकट तुमच्यातली जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात आणि आता मात्र संकटात आहे संघ. स्वतःलाच मात्र ठणकावून सांगावं लागेल की मलाच काहीतरी करून दाखवावं लागेल. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारावी, जशी आपल्याला हवी आहे तशी ती आपल्याला बनवता आली पाहिजे. दबाव, दबाव आणि दबाव, पराभवाची भीती, जिंकण्याची आशा, या दोन्ही गोष्टींमधून निर्माण झालेला हा दबाव, प्रेशर. कठीण आहे परिस्थिती, प्रतिकूल आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु आम्ही हार मानणार नाही हेच काहीसं सांगतायत. गावदेवी जननी माता सरी या टीमचे शिल्लेदार. इन ॲट नंबर 5 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज, नौखा फलंदाज वैभव ऑन स्ट्राईक. वैभवसाठी पहिलाच बॉल ज्या गतीने आला होता त्याच गतीने पाठवायचा होता. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक, परंतु आता चूक होईल. चूक झाली आहे. चुकीचा भुर्दंड. धावा किती मिळाल्या? 2. आता 2 रणसंख्या पुढे गेली. 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 2 षटकार 1 धाव. मॅच मात्र हाय व्होल्टेज होत असताना, सामना अटीतटीचा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉलर आणि बॅट्समन मधली ही चढाओढ, जबरदस्त जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळतीये. कोण ठरेल याच्यात वरचढ? एक शेर तर दुसरा 1.25 शेर. एखादा गोलंदाज पुन्हा एकदा एक बॉल डॉट फेकतोय तर कधी फलंदाज करतोय वार. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल गेला मागच्या बाजूला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून. अगदी बॉल गेला डीप मध्ये, प्रोटेक्शन नाहीये. तिथे फिल्डर पडलेच. अगदी पहा, स्वतःला सावरा किती लागले ते बघा. बॅकअप मिळालं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर गेले, ओव्हर थ्रो केली. एक्साइटमेंट भरपूर आहे. यावेळेला मात्र धावा मिळणार किती? ते तब्बल 4 मिळतील की 3 की किती? चौथीमध्ये खर तर हा चौथीच्या प्रयत्नामध्ये परतलाय का? 3 कंप्लीट आणि 4 धावा. चौथ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. सामना महत्वाचा आहे. नॉकआउट हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे अंतिमचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा. मगाशी मॅच आली होती 2 चेंडू 10 धावा. याही मॅच मध्ये 2 चेंडू 10 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच रंगात आलेली आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकारात मॅच मध्ये मजा येईल. चला, इथून पुढे बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5 वाजलेत. 2-2 ओव्हरच्या मॅचेस कव्हर कराव्या लागतील. प्लीज घाई करा. 2 चेंडू 10 धावा. एकूण धावसंख्या 21. कारण वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी आता झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करावाच लागतो. थांब म्हणेल ती वेळ कसली.
जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला. आज तोल सावरताना आम्हाला पाहायला मिळाला, वेळ जाताना आम्हाला पाहायला मिळाली. अर्थातच संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. दो गेंदे 10 रनों की जरूरत, 2 चेंडू 10 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम सज्ज राहा. हा बॉल विकेट किपरच्या मगर मध्ये फलंदाज फसला, बॅट्समन आउट. चला बॅट्समन लगेच जा आतमध्ये प्लीज. 1 चेंडू 10 धावा. गोलंदाज कल्पेशने पुन्हा एकदा दाखवून दिलं, हम भी किसी से कम नहीं. रणभूमीच्या रणधुरांचा आज खेळ आपण पाहताय. नेहमीच असं प्रत्युत्तर क्रिकेटच्या क्रीडांगणावर नेहमीच फलंदाज गोलंदाज देत असतात. प्रयत्नांची धडपड सुरू असताना विजयासाठी मात्र असुसलेले हे खेळाडू, परंतु आता विजयापासून भरपूर दूर गेलेत. बॅटिंग करणारा संघ गावदेवी जननी माता सरी, भैरवनाथ खडकवणे वॉरियर्स या टीमचा अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो. धावा यशस्वी डिफेंड करत असताना टॉस जिंकला, टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली, 30 धावा उभारल्या. एक चांगला स्कोर उभा असताना मात्र नक्कीच धावांना थांबवलंय. फिरून मारला, बॉल गेला हवेमध्ये, सीमारेषा पलीकडे. 4 धावांच्या फरकानं सामना परास्त झालाय. परंतु तुम्ही चांगली फाईट दिल्यानंतर मात्र नक्कीच अंतिमच्या टप्प्यामध्ये या संघर्षमय सामन्यामध्ये मात्र पराभव पत्करावा लागला. 4 धावांच्या फरकानं विजय संपादित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स भैरवनाथ खडकवणे वॉरियर्स या टीमचं करूया आपण अभिनंदन. या मॅचचा हिरो